माझं नाव नरेंद्र किशोर रसाळ. माझं मूळ गाव सांगली मिरज आहे. मी एक आर्किटेक्ट आहे आणि पुण्यात आल्यानंतर 2 वर्षांनी आमचं लग्न झालं. अरेंज मॅरेज आहे आमचं. नमस्कार, मी हर्षदा रसाळ आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. आमचं आज हा हो डेफिनेटली म्हणजे आमचं आजचं ब्लॉग जो आहे आज एकतर इथून सुरू होते आणि बरेच आता मागचे एडिट करून करून हा वेगळा आणि स्पेशल ब्लॉग असणार आहे. कारण अक्षय म्हणून आमचे एकटे ओळखीचे फोटोग्राफर आहेत. त्यांचं एक छोटं प्रोजेक्ट करायचं होतं ॲडसाठी स्पिनी कंपनीसाठी. मग त्याचं ॲक्च्युली आज संध्याकाळपासून थोडं शूट करायचं आहे आणि ते कसं कसं काय होतं याचं सगळं डिटेल्स आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये घेऊया. ओके, लेट्स गो. त्याच्यासाठी कॅमेरा, लाईट्स आणि आता मी जरा शूट करायचं आणि एकदम पूर्ण ऍड झाली की ना ते पण मी शेवटी टाकतो आपल्या सगळ्यांना बघायला काही ऍड कशी होते. म्हणजे आज दिवसभर डिटेल्स बघा आणि नंतर शेवटी ऍड. लेट्स गो. फक्त तुम्ही ते ड्रॉइंग वगैरे करताय असं काहीतरी दाखवा त्या ह्याच्यावर नाही का, आणि मग मी शूट करते. जिजाचं शूट. हे ब्लॉगचा जो सीन आहे ना तो आपला गाडी पण म्हणजे गाडी येते तुमच्या घरी, तो पण तेव्हा क्रिएटर आहे. आज आमच्या घरी गाडी आलेली आहे. ते पण घ्या तुम्ही गाडीमध्ये डिलिव्हरी गाडीची. हो सगळं घेणार. म्हणजे जेवढं घेता येईल ना तेवढं घेऊया. बरोबर. आता जिजा स्कूल जिजाचं आहे. आता आपण ब्लॉग बघता बघताच आपण त्याची स्टोरी काय ते दाखवतो. आता माझं शूट झालेलं काम करताना जिजा आता काय करायचं तिचा, तू आहे ना हे सगळं पटपट पटपट असं पडलेलं आहे तिकडनं पळत यायचं आणि पटपट मम्मी मला स्कूलला जायचंय, पटपट आवर, टिफिन दे माझा. मग तिकडनं असं तिकडे बघून म्हणायचं मम्मी टिफिन दे. आई म्हणा. हा, आई तिला जे वाटतं. हा, बरं ठीक आहे. तू काय म्हणते, आईच बोलते ना. हा. मग तिकडनं पळत यायचं, हे ठेवता ठेवता म्हणायचं आई टिफिन दे. बस तेवढे. आई टिफिन दे. चैन लाव. बॅग घे आणि आतमध्ये जा. जिजा आता परत एकदा शॉट देते. ये. ऑल द बेस्ट. पळ दे. बस बस तिथनंच ये. आई टिफिन दे. चैन लाव. A few moments later. मंडळी मगाशी तुम्ही जे आमचं डिटेल्स बघितलेलं ना ते ॲडचं खूपच गडबड होती आमची. मग असं एक बाहेरचं जाऊन बाईकवरचं डिटेल्स होतं ते काय घेता आलं नाही कारण बाईक चालवायचं होतं. आणि आता ना जाऊन टेस्टिमोनियल काय असेल ते माहिती द्यायची आहे त्याचा आता डिटेल्स. त्यासाठी आता हे सगळं आम्ही असं आवरले. जिजा यशिता आता जाऊन पुढचं बघूया. चला लेट्स गो. आम्हाला आता जिथं शूट करायचं आहे ना ते इथं करायचं आहे. यांनी सगळं बऱ्यापैकी लाईटिंग आणि आकाश दिवा माहोल करून ठेवला आहे दिवाळीचा. तर स्पिनीची आपल्याला एक छोटं डेमोसारखं ॲड बनवायचं. चाल लेट्स गो. लिटरली असं सेटसारखं शांतीने घर समजत आहे. आपण जाऊ. बापरे. म्हणजे माझं चाललेलं मीटिंग आणि काय झालं आहे आता तिथं शूट सुरू झालेलं आणि आमच्या मेकअप आर्टिस्टचं पहिला शॉर्ट्स असे घेत आहेत आणि ते नंतर कंपाईल करायचं. आता ते बघू कसं होते ॲड चालले तेव्हा. स्माइल ठेवा. लाईट थोडी वर गेली अजून. बस. आम्ही बसलो असं समोर लावले सगळं फराळाचं. फराळ वेळा लावले आणि आता शूट करायचं आहे. किती वाजले? 9 वाजले. आता काय करायचं जिजा मला आपल्याला? आता गाडीचं पूजेचं सीन करायचं आहे. इतकं मोठा हार आणि आणलेला आहे. एवढं मोठा हार आणलाय आणि आता गाडी लावली अशी पूजा करताना ओवाळताना. चप्पलच नाही. म्हणजे दिवाळीला आपण गाडी घेतली. दिवाळीला गाडी घेतली.
खरी अजून घ्यायची आहे म्हणून आमची आहे पण नवीन रूफ आली घ्यायची. रूफवाली सनरूफवाली पाहिजे. ये बघा आता यांचं एक चालले सीन. ए हा, एक नंबर. मंडळी आता जिजाचं तिथं नाही इकडे यायचं सरळ. नाही बघून द्या अशा अरे बघून द्या ना. बघू द्या आधी, हा. बरं जा परत मग. नॅचरल वाटतं. थोडंसं औषध बघ आणि परत समोर ये गाडी आणि स्माइल ये. पूर्ण. तिकडे गाडीकडे बघ. हा ये. आरशात बघ ना आता. आरशात नाही बघितलं मग ये हळूहळू. ये बघ आरशात. हा ये. बघ गाडीकडे बघ. मंडळी आमचं शूट चालूच होतं. आता एक शेवटचा आयटम राहिला आहे की जो बाहेर लाइटिंग मध्ये आहे. दूर जायचं आहे आम्हाला. जेवलो आहे मी. आता निघायचं आहे पटकन. मी ऑफिस घेऊनच मला जातो. एक नाही बोल. खा 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 खा. आम्ही आता ॲव्हनोरा मॉलमध्ये पोहोचलो आहे. तर पुढचं एक शूट आहे ते करायला. आणि इथे मीटिंग पण चालू केली फोनमध्ये आम्ही कॉल घेतला आहे. माझं ऑफिस, ऑफिसचं मीटिंग सुरूच आहे आणि आता शेवटचं एक लास्टचा एक रोडवरचं scene घ्यायचं होतं की ते आम्ही नवीन गाडी घेऊन आम्ही असं म्हणजे फिरतोय गाडीतून एक राऊंड मारायला आलो. त्याचं एक फुटेज घ्यायचं होतं. तो बघायचं. हो. आणि हे मीटिंग पण चालू आहे आणि इकडे सोबतच. आणि इकडे जिजाचा पण झोपायचा टाइम झालेला आहे. A few moments later. आणि आता आमचं फायनली लास्टचं जे शूट होतं लास्टचं ते झालंय. आणि त्याला गिफ्ट मिळालं. जिजाला एवढे सारे गिफ्ट मिळाले. चॉकलेट. चॉकलेट्स दिले. चॉकलेट. कोणी दिले जिजाला? आज जे काही शूटचं होतं काम ते प्रयत्न केलाय की त्याचं BTS किंवा जे शूट चालले ते घेता यायचं. आम्ही ऑलरेडी त्यामध्येच असल्यामुळे मला पण जास्त काही शूट घेता आलेलंच नाही आहे. ऑफिसचं काम चाललंय. सगळ्याच गोष्टी एकत्र चालल्यात. जेवढं घेतलंय तेवढं जसं shoot पण जमेल तसा हा टाकायचं. ब्लॉग बनला. आता सकाळी मला बाहेर जायचं ओके. आणि इथं बघा ऑलरेडी मीटिंग मी लावून ठेवलं. मीटिंग पण चालू आहे इकडे. जिजाचं काहीतरी चालू आहे मागे. मी कोणतं खाऊ? कुठलंही का. लगेच संपेल म्हणून कोणतंच नाही खात. चला आता घरी जाऊया, झोपूया. किंडर जॉय खाऊ? बाय 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 बाय. बाय बाय. गुड बाय. मंडळी आमची जी स्पिनीवरून ऑर्डर केलेली गाडी आहे ती आमची गाडी आलेली आहे आणि मस्तपैकी आमची पूजा चालली आहे. आमचं जे स्वप्न होतं कार घ्यायचं ते फायनली स्पिनीमुळे इतकं सोपं झालं आहे. ओके लेट्स गो. माझं नाव नरेंद्र किशोर रसाळ. माझं मूळ गाव सांगली मिरज आहे. मी एक आर्किटेक्ट आहे आणि पुण्यात आल्यानंतर 2 वर्षांनी आमचं लग्न झालं. अरेंज मॅरेज आहे आमचं. नमस्कार, मी हर्षदा रसाळ आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. आणि जिजा आभूषण या नावाने माझा एक ज्वेलरीचा स्टुडिओ पण आहे. पहिल्यापासूनच लग्न झाल्यासच किंवा लग्नाच्या आधी अशी काय आमची कार नव्हती. आमची होती बाईक. हिचं स्टुडिओला सोडणं असेल. आता जिजा हळूहळू मोठी झाली तिला पण स्कूलला सोडायचं होतं. तो स्ट्रगल आमचा इतका नाकी नऊ आलेला आमचा. काही बाकी सामान आणायचं असेल त्यासाठी नक्कीच एक कारचं रिक्वायरमेंट आम्हाला होती. स्पिनीबद्दल कळल्या ना मी त्याचं ॲप ते पटकन इन्स्टॉल केलं आणि माझ्या बजेटनुसार आणि माझ्या आवडीच्या ब्रँडच्या गाड्या मी शोधायला सुरुवात केली. आता पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती की ट्रॅफिक खूप असतं. रस्ते पण छोटे छोटे आहेत. त्यामुळे आम्हाला कॉम्पॅक्ट गाडी पाहिजे होती. त्यामुळे तशी कार पण मिळाली. आणि मी पण मग आता गाडी चालवायला शिकेलच. तर स्पिनीच निवडायचं कारण का की गाडीवरती आपल्याला 3 वर्षाची आपल्याला वॉरंटी मिळते. 200 चेक पॉइंट्सला ही कार चेक केलेली असते. एकदा आपण कार घेतली आणि समजा नाही पसंत पडली तर 5 दिवसात आपण रिटर्न करू शकतो. स्पिनीमध्ये लोनची प्रोसिजर इतकी स्मूथ झाली. इतके वर्ष ना आता आम्हाला गावाला जायचं इतकं अवघड असायचं पण आता स्पिनीमुळे ते इतकं सोपं होणार आहे आम्हाला. त्याच्याबद्दल स्पिनीचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.